नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. माय होण्याआधीच जीवनाची झुंज झाडली गुंजेवाहीतील 5 महिन्यांची गरोदर गीतांजलीचा मृत्यू. सिंदेवाही गुंजेवाही येथील 23 वर्षीय 5 महिन्यांची गरोदर गीतांजली रुपेश येसमवार यांचा कानातील तीव्र वेदना आणि वाढलेल्या सिकलसेलच्या त्रासामुळे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. संध्याकाळी वेदना वाढल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती स्थिर वाटत असल्याने घरी पाठवण्यात आले. मात्र मध्यरात्री तब्येत बिघडली. रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली असून पुढील तपास सुरू आहे. या अचानक मृत्यूने गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे. सुवर्ण भारत, रोशन खानकुरे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर. पाटील दवाखाना चंद्रपूरला कार्ड मध्ये नेले होते. कानाचा कान पल्स निघत होता आणि खूप तडतड करत होता म्हणून तिथे भरती केले. तिथून 2 दिवस राहिली भरती. मग नंतर दुसऱ्या दवाखान्यामध्ये कोणता कोरडे म्हणून तिथे नेले. तिथे ट्रीटमेंट केली. अजून पुन्हा तिथून मग 4 दिवस तिथे भरती राहिली. मग माहेरी गेली. माहेरी शिरपूर गाव आहे, माहेर आंध्र प्रदेश. मग तिथून नाही का आली. आता उद्या भाजी पोळी करतो म्हणून सासूबाई गुंजेवायला परत आली ती. अजून काल दुखणं चालू झालं तिला. तर मग मी आशा वर्कर म्हणून मी तर तिला मग अजून पुन्हा चिंतारकडे नाही बंडारकडे बंदच होते. मग RS ला घेऊन आली मी. RS ला घेऊन सरांनी मग ट्रीटमेंट केले. बाहेरची पॅरासिटामॉल साधी दुखण्याची गोळी देऊन दिली. मेडिकल मधून आणले ते दिला. मग थोडस आराम केली, झोपली. तरी अजून तडतड करताना उठतच जाय, असं उठले आणि करे आणि पलटत जाय बेडवर, चिल्लावले आणि करे. मग अजून पुन्हा नाही का सलाईन वगैरे लावले सरांनी. तिला आराम झाला. म्हणे आता 6:30 वाजून गेले. मग सरांनी सुट्टी दिली. सरांनी सुट्टी दिली 7 ला. मग आम्ही गुंजेवायला परत गेलो आम्ही गाडीने. तर काही आवश्यकता नाही म्हणे भरती करायची, घेऊन जा घरी म्हणे. मग परत आलो. अजून पुन्हा रात्र झोपली 2-4 तास आराम केली. सोजी खाल्ली, भात 2 घास खाल्ली. अजून पुन्हा पहाटे 3 वाजता आम्हा मला दुखत आहे, मला वाचवा अशी बोलली. झालं इकडे तिकडे मान टाकत आहे, खूप दुखत आहे, मला वाचवा. 6 वाजता मग 6 वाजताच्या दरम्यान इकडे आणता का आणली आणताच गेला होता. डॉक्टर साहेबांनी म्हणून हलचूल नाही, काहीच नाही, 6 बंदच झालं तिचं मरण पावली म्हणून. ठीक आहे. ECG लावले. आणल्याबरोबर RH ला ECG मध्ये गेली.